मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे पारंपरिक यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त गावात सर्वत्र उत्सवी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसरात फूल आणि नारळ खरेदीसाठी भाविकांची वर्दळ सुरू झाली आहे. तसेच यात्रेनिमित्त विविध खाऊंची दुकाने सज्ज झाली असून व्यापाऱ्यांची तयारी पूर्ण झाली आहे. लहान मुलांसाठी विविध पाळणे आणि मनोरंजनाच्या साधनांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान यात्रा समिती आणि सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार यात्रेदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सरपंचांनी गावातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या यात्रेतील कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यंदाच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचा विशेष कार्यक्रम असून हा कार्यक्रम बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी रात्री 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे. एकंदरीत मढी बुद्रुक येथील यात्रेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सायंकाळच्या सत्राकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. आज आमच्या मढी बुद्रुक गावची श्री बिरोबा महाराज यात्रा उत्सव आज दिनांक 7 एप्रिल रोजी चालू होत आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांनी शेजारील गावाच्या नागरिकांसाठी आणि ग्रामस्थांसाठी मनोरंजनाचे तसेच धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित केले आहे. आज सकाळी गंगाजल मिरवणूक झाली आहे आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता 12 गाड्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर आज संध्याकाळी मानाची काठी मिरवणूक आहे 8 ते 11 आणि त्यानंतर बिरोबा महाराजांच्या वैकाचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर उद्या 8/4/2026 रोजी संध्याकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे संध्याकाळी 7 ते 10. तरी माझ्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना, महिला भगिनींना आणि मुलांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी आमच्या मढी बुद्रुकच्या बिरोबा महाराज यात्रोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपण सर्वांनी उपस्थिती दाखवून आमचा आनंद द्विगुणित करावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतल्या नागरिकांना आणि ग्रामस्थांना विनंती करतो. धन्यवाद. मढी बुद्रुक गावातील ग्रामदैवत वीरभद्र देवस्थान याची यात्रेचा आज सुरुवात झाली. सकाळी पाणी मिरवणुकीचा कार्यक्रम झाला आणि 4 वाजता 12 गाड्या मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी 7 ते 10 मानाच्या काठीचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर उहिकाचा कार्यक्रम होईल 10 ते 11. दुसऱ्या दिवशी गौतमी पाटील यांचा संध्याकाळी कार्यक्रम होईल 7 ते 10 या वेळेत होईल. तर माझी सर्व ग्रामस्थ व सर्व पंचक्रोशीतील तरुण आणि महिलांना विनंती आहे की आमच्या गावात येऊन गावाच्या यात्रेची शोभा वाढावी.